श्री शिवलीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय शिवमंगलधामा निर्जन हृदया रामा चराचर फलांकित द्रुमा नामा अनामातीत तू इंदिरावर भगिनी मनरंजना षडास्य जनका शफरीध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका हे शिव सद्यो जात वाम घोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा गंगाधरा भोगी भूषणा सर्व व्यापका अंधक मर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू हे पयफेन धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करोन अगाध सुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसी कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सूत सांगे नैमिषारण्यी इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडवजा पृथ्वीवरी पृतना वसने करोन घातली उर्वीस पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रू भगने मावळली तो एकदा मृग या व्याजे करोन निघाला धुरंधर चमू घेवोन घोरांधर प्रवेशला विपिन तो सावजे चहूकडून उठली व्याघ्र उर्करी वन केसरी मृग मृगी वनवगो वानर वानरी शशक जंबुकाच्या हारी संहारी तनरूपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गतप्राण होनी पडियेला त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरोन मनी कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा मित्र सह पातला स्वनग्रास असुरे धरिला मानव वेश कृष्ण वसन वेष्टीत विशेष दरवी स्कंदी घेवोनिया नृपासी भेटला येवोन म्हणे मी सूप साश्री पवन निपुण अन्न शाखा सुवास करीन देखोन सुर नर भूलती राये ठेविला पाक सदनी त्यावरी पितृतिथी लक्षोनी गुरु वसिष्ठ घरा लागोनी नृपश्रेष्ठे आणिला भोजना आला अब्जनंदन तो राक्षसे कापट्य स्मरून शाखांत नरमास शिजवून ऋषी सानोन वाढिले त्रिकालज्ञानी वसिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकळ जानुनी मित्र सह शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेने सर्वथा बोलवा सूपशास्त्री जानता तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मी ही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखानी रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुनिया शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीच साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपुल्याच प्रपंदावरी जल टाकी मित्रसह तो जानूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कृष्ट भरला मग तेथून कल्माश पाद नाम त्याचे वसिष्ठे जाणूनी वृत्तांत रायासी उशाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त एसी स्वस्थाना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कल्माश पाद राक्षस होवोन क्षुद्धाक्रांत निशिदिन वनी भक्षी जीव सर्व परमभयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढलिया जीव भक्षिले आस मास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस 12 वर्षी देखिले सेवे त्याची ललनाची मनी दोघे किडती कौतुके वनी तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे करुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाओनी चरणधरी सोडी झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महत्पाप घेऊ नको एकसरा स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंत काळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दयी भक्षिला तेची क्षणी
अस्थिपंजर टाकूनी तिये पुढे दिधला. तव ती दुःखे करोनी आक्रोशे कपाळ पिटी धरणी. मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोण वनी सावरी ती ते. मग तिने शाप दिधला राजा ते जो अलोट विधी हरिहरांते. म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी. कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझ न घडो रे चांडाळा. ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या. तत्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होवोनी. राव स्वनगरा येवोनी वर्तमान सांगे स्त्रियेसी. एरी कपाळ पिठी आक्रोशे करुण म्हणे झाले वंशखंडन. पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेसी संभाषण. खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा. परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र. की महाभुंजगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दिन करी. की नासिकी वेसन घालून महावृषभ करीती दीन. की वनी निरंकुश वारण धरून क्षीण करीती मग. तैसा कल्माशपाद भूप होऊनी राहिला दिनरूप. पुढे प्रकाशा वया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहातसे. तेथीचे पाहुणी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देवोन. अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र जाहला. तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला. यथा अरण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्याजिले सर्वही. मनात मनोज विकार उठत विवेका कुंचे कामई बावरीत. म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्यू ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण. देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विन न सुटेची. ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहात. तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा. दंपते पूर्वी मारिली तो ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी. न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात करकरा खात. राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला. वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी. वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळभारे डोलत. पोफळी रातांचन विराजित केळी नारळी खरजुरिया. चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवती. मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार. वडपिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार. कपित्थ बिल्व अंजीर अर्जुन पिचुमंद कदंबते. ऐसिया वना माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती. परी ते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्य वासरमणी की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुदितांपुढे उंच बळोनी शिराब्दी जैसा पातला. की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्तांसी प्राप्त चिंतामणी जाहला. तैसा तापसियान माझी मुकुटमणी शिष्य मांदी सर्वे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला. राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण. उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन पापे संहारिती संपूर्ण. तू विलोकिसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्रनयन होय. यावरी तो महाराज गौतम कल्मष पादा पुसे कुशलक्षेम. राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुण नांदती की. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र. पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की. राम म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुरुण आनंद घन दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले. गौतम म्हणे परमपवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र. तेथुनी मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे. ओमकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत. सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठ जे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण.
तेथे इंदिरेसहित जनार्दन तपगहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा. कैवल्यगर्भींचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे. इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र. जेतीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान. वसिष्ठ भृगुजामदग्न गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतेसे देख. नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार. मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे. ऋषी करीती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते. ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन. नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित. ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वदारी तिष्ठतसे. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमन. उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित. भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन. त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र. अष्टवसू दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडोनी अखंड आराधती पिनाकपाणी. रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे. वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जान तप आचरला निर्वाण. गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर. समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान. ते निर्वाण लिंग दशानने जान कैलासाहुनी आणिले. गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती. यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान. ती नित्यलिंग पूजना विन जान उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरून. व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करुण. त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन. कैलासाप्रती द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण. जेने वेदांची खंडे करुण सारा सार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या अंती करुणी स्वरयुक्त. दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोष जेने. राग उपराग भार्यांसहित मूर्छना शरीर कंपित. सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्म रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा. गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का आता. दशकद्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जी सुंदर ऐसी ललना देई सुकुमार. ऐकुणी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्रसूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून. की ब्रह्मानंद सुरस मुरोण दिव्यलिंग ओतिले. सहस्र बालसूर्यन पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित नाम. सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेने रचिली इच्छा मात्रे. ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन. लावण्य सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे.
जी अपर्णेची अपर प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा. सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा, नामा अनामातीत तू. शिव म्हणेची प्रतिमा विशेष, निर्मून शके विधीश. भोळा चक्रवर्ती महेश, म्हणे हेची नेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणोनी, स्कंदी घेतली स्कंद जननी. दिव्यलिंग हाती घेऊनी, लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर, गज बजिले सकळ सुरवर. गजानन स्कंद वीरभद्र, नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलासी देऊन, पंचवदन हसतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेल आता स्नेहभरीत. इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मजतात धाव वेगी. वारी जनयना इंदिरावरा, निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा. हे नीलपयोधर गात्रा, धाव वेगी सोडवी मज. हे मधुकैठभ नरक मुरभंजना, हे दशावतारधरा पीत वसना. हे मदनांतक मानस रंजना, हे जनार्दन जगदुद्दोरो. हे कोटी मनोजतात श्रीधर, असुर मर्दन परम उदार. ऐसे स्तवन एकता सर्वेश्वर, विप्ररूपे आडवा आला. म्हणे धन्य धन्य द्विपच वदना, कोठे मिळविली ऐसी ललना. दशमुख म्हणे हे अपर्णा, सदाशिवे दिधली. विप्र म्हणे खाली उतरुण, न्याहाळुनी पाहे हिचे वदन. रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली. भुवयासाठी अमंगळ पूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन. गदगदा विप्रहासे देखून, टाकोनी रावण चालिला. मग रमाधवे तये स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजवळी, म्हणे श्री अमंगळ कैसी दिधली. शिव म्हणे सत्यवचन, ते तुझ नाटोपे कवटाळीन. अनंत ब्रह्मांडे दावून, सवेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न. मयासुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली तेची पै. तिच्या स्वरूपाची प्रती, नाही नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती, काद्रवेय चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विशंती नेत्राचे चत्वरी, पट्ट महिषी पतिव्रता. मयासुर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल आंदन. सप्तकोटी मंत्रांचे गहन, सामर्थ्य असो जिये माझी. ते निर्वाण सांगा तीन शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रुवरी निर्वाणी ती, प्रेरावित्वा सत्यपै. ऐसे एकताची रावण, परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळासी आला जान, तो गजानन गायी राखी. गजाननाचे स्तवन, देव करीती कर जोडून. म्हणती दिव्यलिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती. ऐसी देवी प्रार्थिला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत, चरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊनी लघुशंकेस बैसावे, हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धिबुद्धींचा दाता, विप्रवेशे गायी राखिता. त्यांसी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी राणोराणी पळती. तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती, लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण, येतो मूत्रशंका करुण. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत क्षिती, लघुशंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभवक्त्र, हाक फोडी गरजोनी. माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलेची निर्धारी, हस्त संकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन. एवं घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडी. राक्षसा आपुले लिंग सांभाळी, मनोनी ठेविले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपटेना. पृथ्वी सहित अभंग, एकची झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेग, अशौच अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटिता डळमळी कुंभिनी, महाबळे दशमुख पाहे उपटोनी.
परीन उपटे तया लागुनी अखंड भंग जाहले. गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन. रावणे एक गायीचा कर्ण धावोनिया धरी येला. तोही न उपडे तया लागून मग तेथेच केले लिंगपूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडी येले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणोन करीती अर्चन सुर ऋषी. रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करुण देव जिंकिले रावणे. मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टदशाक्षौहिणी सेनाभार. जेथींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथून जाहले. मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो. एक वृक्षन्य ग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळी न मंगळ अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टिता पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जान. किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे. रक्तपिती भरोन हस्तपाद बोटे गेली जडोन. परमकुच्छित कुलक्षण कैचे अन्न उदक तियेचे. दंतहीन कर्णहीन गर्भीत तियेचे गेले लोचन. कर्णनासिका झडोन किडे पडले बुचबुचीत. अंगाचे चर्म गेले झडोन वस्त्र पाडिले गळोन. धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत. तिचा मरणकाळ जवळी आला जान वरते पाहिले आम्ही विलोकून. तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया. दशभुज पंचवदन शिवदूत बैसले 4 जण. कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नी तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे केंद्रुपती मग तया प्रती पुसिले हे दिव्य विमान घेऊन. कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून. शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसिले. इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले. पूर्वजन्मींचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण. त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करुण. कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली. तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके. तो हे जाहली गरोदर लोकनिंदा करीती समग्र. मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले इयेसी. मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र. त्याने इथे स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमानसी रत. पुष्टू जाहली बहुत घुरणीत लोचन उघडीना. शूद्र घेऊनी दासी दास गेला क्षेत्री कुशिक मार्स. हे क्षुद्धित आठवणी माणसास शस्त्र घेऊनी चालिली. मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तजी आहे म्हणून. गोवत्साचे कंठी जान पापिनी सुरी घालीत असे. ते अट्टाहासे ओरडत गायी हुंबरोनी अनर्थ करीत. इने कंठ छेदोनी गृहात वत्स नेले त्वरेने. डोळे उघडूनी पाहे पापिनी मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी. तेव्हा तिने शिवशिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली. मग अर्धवत्स मास भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन. लोकांत उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येऊन या यमदूत. येस नेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे. कुंभी पाकी घालिती असी पत्रवनी हिंडवीती. तप्तभूमीवरी लोळवीती स्तंभ कवटाळवीती तप्त जेका. चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य. ते म्हणती शिवनाम उच्चारुण गोवत्स वदईने केला. मग यमे दिधले लोटून चांडाळ योनीत पावली जनन. गर्भांश कुच्छळ कुलक्षण विष्टामूत्रे भरली सदा. श्वानाचे उच्चिष्टे भक्षी जाण तव माय बाप गेली मरोण. मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे. तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून
गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन, नानाविध वाद्यांचा होत असे. शिवनामाचा घोष अपार, शिवभक्त करीती वारंवार. त्यांच्या संगेही दुराचार, चांडाळीही चालिली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी, पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी. म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी, बहुत पापिनी मी आहे. हाका फोडीत हात पसरोन, तो प्रदक्षिणा करीती भक्तजन. एके बिल्वपत्र नेऊन, तिचे हाती घातले. ते त्रिदळ चाचपून पाहात, मुखी घाला वयासी नाही वस्त. म्हणून रागे भिरकावीत, ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्री सुपोषण, बिल्वदळे घडले शिवपूजन. शिवभक्तांसवे जागरण, घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गर्जती जन, हेही करीत तसेची स्मरण. तीही वडाखाली येऊन, पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्ववृत्तांत, शिवगणी सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पाहुनी बैसत, शिवविमानी ते धवा. आपुले पूर्वकर्म आठवून, करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन, शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे एक राया सादर, तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर, त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलुनी गौतम मुनी, गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्माश पादतेच क्षणी, गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग, मित्र सहराये पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग, उमा रंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष, जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदी पुरुष, पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण, परम तेजस्वी देदीप्यमान. अनंत विजांचे रस पिळोन, मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा, तेने रंग सुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा, वर्षती वरुणी वृंदारक. मित्रसह दिव्य देह पावोन, झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्रादी पदे ओलांडून, नेला मिरवित शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावोन, शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य, तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित, मराळ जैसे विराजित. की निधाना भोवते समस्त, साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यालंकार. देवोणी गौरवा श्रीधर, ब्रह्मानंदे करुणिया. श्रीमद्धी मातट विलासा, ब्रह्मानंदा आदी पुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा, कथा रस वदवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिस्रोत सज्जन खंड, तृतीयाध्याय गोढा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु.